दत्ता तू माय मिले करू कस तुला विसरू दत्त 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 श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। श्री गुरुदेव दत्त। श्री राम जय जय राम। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। कोणी काही केले घरातच समजेल, ते पण फक्त एकच मिनिटामध्ये। करणी बाधा कशी ओळखायची, करणे बाधेवर कोणता उपाय? दादा, आम्ही खूप ठिकाणी फिरतो, खूप लोकांना आम्ही भेटलोय, पण अनेक ठिकाणी फिरून अक्षरशः हातामध्ये काहीच राहिलं नाहीये। पैसाही गेला आणि वेळही वाया गेला, आणि घरातल्या ज्या व्यक्तीला त्रास होतोय तो त्रास उलटा जास्त डबल प्रमाणात वाढलेला आहे। मग जी आसुरी शक्ती असेल, निगेटिव्ह शक्ती असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, ती अक्षरशः घरामध्ये हैदोस घालत आहे। आता करणी केली, आता काय काय वेळेस या शक्त्या प्रकट होतात, तर काय काय वेळेस काय होतात की या शक्त्या प्रकट होत नाहीये, गुपचूप ते त्यांचं कार्य करत असतात। घरामध्ये असे काही निगेटिव्ह प्रभाव टाकत असतात। हे प्रभाव अक्षरशः माणसाच्या जीवनामध्ये काळे दिवस आणतात। म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे प्रभाव असतात, हे प्रभाव आपण कसे समजायचे आणि या गोष्टींना आपण आपल्या घरातून कसं बाहेर काढायचं, हेच मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यांनी 1000 तरी लाईक केलं पाहिजे या व्हिडिओला, आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जे अडलेले लोक आहेत, जे नडलेले लोक आहेत, त्यांना खरा प्रामाणिकपणे जो मार्ग आहे तो मार्ग मिळेल, आणि कुठंही न जाता 1 रुपयाही न खर्च करता घरच्या घरी त्यांना दत्ताईचा मार्ग भेटेल। मी कळकळीने सांगतो, आज मी जे कार्य करतोय महाराष्ट्रामध्ये, हे महाराजांना स्मरून करतोय, कारण माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडल्या, या गोष्टींवर माझा कधीही विश्वास नव्हता, मी कधीही अंधश्रद्धा पाळली नव्हती, पण ज्या काही गोष्टी अशा अनुचित घटना असतात, त्या घटना एखाद्या व्यक्तीवर घडतात, त्यावेळेस त्या व्यक्तीचं मन परिवर्तन व्हायला सुरुवात होतं। म्हणून मी सांगतोय की ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांच्या पलीकडच्या आहेत, ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीयेत, या गोष्टी आहेत। आपण देवाला मानतो, तर आपण राक्षसालाही मानलं पाहिजे, दैत्याला मानलं पाहिजे, भूत प्रेत जिन्न, त्या गोष्टी आपण मानल्या पाहिजेत आपल्या जीवनामध्ये। कारण आपण ज्या गोष्टी बघितल्या नाहीयेत, त्या गोष्टी आता अनेक लोक म्हणतील की दादा आम्ही मानायच्या कशा? हे हवा तुम्ही कधी पाहिली का? नाही पाहिली ना, पण हवेचं अस्तित्व आहे ना। ईश्वर तुम्ही पाहिलेत का? नाहीत पाहिले ना, पण ईश्वर आहेत हे पक्क सर्वांना माहित असतं, कारण ईश्वर प्रत्येक वेळेस संकटामध्ये काही ना काहीतरी मार्ग देत असतात। तुम्ही नेहमी विनंती करताना, मंदिरात जाता, देवाला हात जोडता, म्हणताना की माझ्या जीवनामध्ये हे संकट आहे, माझी ही इच्छा आहे, देवा पूर्ण कर, मी एक तुला नारळ ठेवीन, मी पेढ्याचा प्रसाद ठेवीन, आणि ती तुमची इच्छा पूर्ण होते। ही श्रद्धा आहे। पण दुसरी बाजू जी अंधश्रद्धा आपण म्हणतो, या गोष्टी आता लहान मुलं घरात असतात बघा, पहिल्या जुन्या आजी लोक काय सांगायचे आपल्याला, की मूल रडायला लागलं, मूल दूध पित नाहीये, की तिचं मिठाने असं त्याच्यावरून उतारा टाकून बाहेर फेकून द्या, आणि ते मूल आईचं दूध प्यायला सुरुवात करायचं, मूल हसायला सुरुवात करायचं। ह्या फॅक्ट गोष्टी आहेत, सत्य गोष्टी आहेत, या तुम्ही तुमच्या घरी अनुभवल्या असतील, तुमची आजी असेल, तुमची पणजी असेल, यांच्याकडून तुम्ही या गोष्टी पाहिल्या असतील। म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता करणी बाधा हा खूप मोठा विषय आहे। यामध्ये हात घालायचा म्हणजे अनेक लोक घालतात, पण त्यांना अपुरं ज्ञान असतं, आणि ते लोक काय करतात की योग्य मार्गदर्शन देत नाहीयेत। मग अशा लोकांना, जे पीडित लोक आहेत, अशा लोकांना ते लुटायचं फक्त काम करतात, कारण त्यांना या गोष्टींचं ज्ञानच नाहीये, किंवा त्यांच्याकडे तेवढी ताकदच नाहीये काढण्यासाठी। म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की या जगामध्ये मुक्ती देणारी देवता फक्त एकच आहे, ती म्हणजे आपली दत्ताई, ब्रह्मा विष्णू महेश। आता हे मुक्ती देणारे दैवत जर आपल्याला प्रसन्न झालं,
तर नक्की तुम्हाला सांगतो, कितीही प्रकारच्या शक्त्या घरामध्ये एंटर केलेल्या असू द्या, अक्षरशः थर 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 कापून अक्षरशः बाहेर जाणार आहेत. कारण तुम्ही ज्यावेळेस दत्त आईची सेवा करणार आहे, महाराजांची सेवा करणार आहे, त्यावेळेस त्या शक्त्या म्हणणार आहे, हे बंद कर, दत्ताचं नाव घेऊ नको, दत्ता सोड, दत्ता सोड, दत्ता सोड, अशा शक्त्या म्हणतात. तुला काय गरज चालली, तू कशाला दत्ताचं नाव घेतो, तू त्याला कशाला इथं बोलवतो, तू कशाला दत्त 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 करतो सारखा सारखा, अशा त्या शक्त्या तुम्हाला प्रकट होऊन बोलत्याल. पण तुम्हाला घाबरायचं नाही, तुम्ही दत्त आईची मुलं आहात. तुम्हाला अजिबात ही किंचित तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी त्या शक्त्या काहीच तुमचं वाकडं करू शकत नाहीये. फक्त हृदयामध्ये अंतःकरणामध्ये तुम्हाला महाराजांना बसवून ठेवायचंय, रोज त्यांची घरामध्ये नित्य सेवा करायची. आता प्रभाव सांगतो, किंचित प्रभाव सांगतो, जास्त तुम्हाला सविस्तर सांगत नाही. सविस्तर सांगायचं मला दिवस पुरायचा नाही, एवढे माझ्याकडे केसेस असतात, एवढं मी लोकांचं ऐकत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. घरामध्ये जर पैसा यायचा बंद झालाय, पैसा येतोय पण त्याला फाटे फुटायला लागल्यात, तर समजून जावा की घरामध्ये काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहेत. ऍक्सिडेंट होतात वारंवार वारंवार, घरातली 6-6 महिन्याच्या नंतर व्यक्ती मरायला लागतात, लग्न होत नाहीये, परत संतती होत नाहीये, घराची प्रगती होत नाहीये, प्रगती असली तर डबगाईला खड्ड्यात घर पडतंय, घरामध्ये कंटिन्यू दवाखाना चालू आहे, एक व्यक्ती बरी झाली की दुसरी पडते, दुसरी झाली की तिसरी पडते, बदनामी होते, समाजामधला मान सन्मान अक्षरशः मातीत धुळीत जातोय, शत्रू वाढतात आणि लोक नको नको ते बोलतात, अनेक लोक त्रास द्यायला सुरुवात होतात, घरात सतत भांडणं व्हायला सुरुवात होतात, घरातल्या व्यक्ती व्यसनांच्या आहारी जातात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ओळखलं पाहिजे की आपल्या मागे काही ना काहीतरी कट कारस्थान झालेलं आहे. मग या गोष्टींना बाहेर काढण्यासाठी आणि ज्यांनी हे आपल्यावर उरावर पाठवलेलं आहे त्यांच्या बोकांडीवर परत पाठवण्यासाठी आपण काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी शक्तीची मदत घेतली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, या शक्त्यांना हरवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. घाम फुटतो अक्षरशः या शक्त्या एवढ्या अफाट त्रास देतात. मी अनेक लोकांचं ज्यावेळेस ऐकतो किंवा ज्या लोकांना फोनवर कधी कधी संचार होतो, तर या संचार झाल्यानंतर अक्षरशः त्या आपल्यालाही घाम फोडतात बरं का. सोप्या गोष्टी नाहीत. हे लोक काढायचं आणि हे घालवायचं म्हणजे सोप्या गोष्टी नाहीयेत. ज्याला भूक लागली म्हणून मी म्हणतो की दुसऱ्याचं सामर्थ्य वाया घालवू नका. तुम्ही स्वतः सिद्ध व्हा. तुमच्या घरी महाराज येतील, महाराज तुम्हाला समोर होऊन दर्शन देतील आणि त्या शक्त्यांना मार 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 मारून घरातून बाहेर काढून देतील. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो. अमावस्या पौर्णिमा असेल, या दिवसात जर 2-4 दिवसात तुमच्या घरामध्ये भांडणं होत असली, कलह होत असली, तरी समजून जावा तुमच्यावर काही ना काहीतरी निगेटिव्ह एनर्जीचा असर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जर या गोष्टी टाळायच्या तर घरामध्ये तुम्हाला एक काम करायचंय. काय काम करायचंय की घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मद्यपान असेल, मांसाहार असेल, दारू आणि नॉनव्हेज, मटण, मांस, मछली या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे टाळायच्या. त्यात अंडा पण येतो बरं का. अनेक लोक म्हणतात, दादा आम्ही अंड खाऊ का? डॉक्टरनं सांगितलंय तर तुमचं तुम्ही खाऊ शकता. मी त्याला काही बोलणार नाही, पण तुम्ही सेवा करू नका, त्याचे रिझल्ट येणार नाहीये. नॉनव्हेज कोणत्याच प्रकारचं तुम्हाला खायचं नाहीये. मग आता हे 3 ते 4 महिने तुम्हाला पाळायचंय. प्रामाणिकपणे सगळ्यांनी बाहेरून खाऊन यायचं नाहीये किंवा घरातही खायचं नाहीये. आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये बघा कसे बदल होणार आहेत. तर आता सेवा कोणती करायची? गुरुचरित्र 14वा अध्याय असेल, गुरुचरित्र 18वा अध्याय, शिवलीला अमृत 11वा अध्याय, हे 3 अध्याय तुम्हाला सोयीनुसार घरामध्ये कधीही तुम्हाला वाचायचे आहेत. वाचाय नाही जमले तर मोबाईलवर नक्की ऐका. आणि 3 अगरबत्ती घ्यायच्यात, ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त मंत्र जपायचा. अगदी अगरबत्ती संपस्तोपर्यंत. उदीराक रक्षा विभूती अंगारा हे जे पडलेलं असेल ते एका डबीमध्ये साठवा. डबीमध्ये साठवल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला लावा आणि महाराजांपाशी जावा. महाराजांना विनंती करा की
तुम्हाला एक भांडे घ्यायचंय पाण्याचं, वाटी घ्या, त्यात पाणी घ्या आणि त्यात थोडस ते अंगारा भस्म टाका आणि महाराजांना विनंती करा की हे दत्त आई, हे दत्त प्रभू, मी तुमचा दास आहे, भगवंता मी तुमचं बाळ आहे, तर तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थात येऊ द्या. ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थेंब 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 थोडं थोडं पाजा आणि घरामध्ये चार बाजूला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून शिंपडून टाका. बघा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहणार नाहीये. अजून तुम्हाला सांगतो की याच्या बरोबर आपल्याला गुरुवारची दत्त महाराजांचा जो अभिषेक आहे तो अभिषेक करायचा आहे. आता दत्त अभिषेक कसा करायचा हा मी सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे, प्रत्येकाने सर्च करा दत्त अभिषेक कसा करावा. हा माझा व्हिडिओ असेल, तो व्हिडिओ पहा, सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. आता ही सर्व सेवा आहे ती सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. ही सेवा करा. चॅलेंज आहे आपलं दादाचं. जर तुमच्या मागच्या बाधा जर नाहीत गेल्या तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाहीये. पण तुमचंही काम तेवढंच आहे, तुम्हीही तेवढ्या अंतकरणापासून महाराजांची सेवा केली पाहिजे. 4 महिने सांगितलेत, 4 महिने खूप होतात, 4 क्षणामध्ये बाधा जाऊ शकतात, एवढं सामर्थ्य दत्ताईत आहे. कारण स्मृतगामी दत्ताईला म्हणतात, क्षणात भक्तापाशी दत्ताई येत असते. मग तुमची अर्जी महाराजांपाशी कधी लागते हे दादाही सांगू शकत नाहीये. कारण तुमची भक्ती जर थोर असेल, तुमची पुण्य जर खूप असेल तर महाराज लवकर तुमची हाक ऐकतील. म्हणून सांगतो आजपासूनच तुम्ही या सेवेमध्ये या आणि या सेवेचा अनुभव जीवनामध्ये घ्या. लाखो लोक महाराष्ट्रातला हा अनुभव घेतात, तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये घ्या आणि कुठंही 1 रुपया नका देऊ. फक्त एक काम सांगेन, जर तुमच्या घरातल्या सर्व प्रॉब्लेम असतील, जी वाईट शक्तींचे प्रभाव असतील, दूर झाले की तुम्ही एक 5-50 माणसं असतील किंवा तुम्हाला जेवढी लोक असतील जमतील तेवढ्या लोकांना तुम्ही अन्नदान करा. अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, तिथं जाऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये अन्न शिजवून तिथं तुम्ही अन्नदान करू शकता. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन, दत्त मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल, शिव मंदिर असेल, तिथंही तुम्ही दान करा. बघा जेवढं दान करचाल तेवढं 10 पटीनं महाराज तुम्हाला देतील. दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय. फक्त दादाचं एकदा ऐकून बघा, जीवनाचं कल्याण नाही झालं तर बोला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.